या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कृष्णा नदीवर म्हैसाळ कनवाड दरम्यान सुरू असलेल्या बॅरेजच्या कामामुळे वाहून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अन्यथा बांधकाम सुरू होऊ देणार नाही असा ठाम इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिलाय. गेली 2 वर्षांपासून या बॅरेजचे काम सुरू असून कामासाठी ठेकेदाराने म्हैसाळ बाजूस नदीपात्रात तात्पुरता बांध घातला होता. सदर बांध पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक असताना ठेकेदाराने 2 वर्षात एकदाही तो काढला नाही. परिणामी जून 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कनवाड हद्दीतील अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. याबाबत पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. केवळ बैठका घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील आठवड्यात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेऊन पाटबंधारे विभागाला काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार काम सुरू केल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सुरू असलेले काम बंद पाडले. जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत बॅरेजचे कोणतेही काम सुरू होऊ दिले जाणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, मुस्तफा इनामदार, आनंद भातमारे, इर्शाद इनामदार, शशिकांत काळे, बडेसाहेब इनामदार, रियाज इनामदार, संभा खाडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.